अरे 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 नमस्कार सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? मी आज लई खुश आहे माहिती का, कारण की मी माय आवडीचा पदार्थ बनवणार आहे. आणि तुम्हाला माहिती का, आमच्या इथून संगमनेरला जावं लागतं पाणीपुरी खायला 9-10 किलोमीटर, आणि तिथून परत यायचं, तोपर्यंत जिरून जाते. त्याच्यापेक्षा मी मम्मीला म्हणलं की मला ना फक्त पुरी आणून दे, बाकी सगळं माझं मी घरच्या घरी बनवते. आणि मग मी सुरू केलंय, मस्त बटाटे उकडायला घातले आणि मग पाणी घेतलंय, मस्त मसाला टाकलाय, रेडीमेडचाच आणलाय पण त्याच्यात वेगवेगळं काय टाकलं का मग मस्त आणखी एनहान्स होते. कांदा टाकलाय त्या पाण्यात, मसाला टाकलाय, मिरच्या टाकलाय, शेव टाकली, जे असेल ते टाका, पाणीपुरी सामान जे असेल ते टाका. राव खायचं म्हणल्यावर काय करणार आहे. त्याच्यानंतर असलं भारी लागत होतं ना पाणी. आणि मग सोबतच इमलीचं पण पाणी आणायला लावलं होतं, मग इमलीचं पाणी पण टाकलंय. बटाटे घ्या आणि उकडलेले, त्याच्यानंतर त्यात टाका ते बनवलेलं पाणी, इमलीचं पाणी, कांदा, काळं मीठ, आणखी ते साधं मीठ आणि चाट मसाला, असं सगळं टाकून मिक्स करा. आणि मग एवढं सामान सगळं बनवलं मी. पुऱ्या काय मी बनवल्या नव्हत्या, त्या विकत आणल्या होत्या. आणि त्याच्यानंतर असलं भारी ती पुरी बनवली आणि इतकी भारी खाल्ली ना राव. घ्या तुम्हाला घ्या. आणि हा घास कोणाला होता माहिती का? ज्यांना मी सांगत होते ना की मला पाणीपुरी आणून द्या, मला खायची आहे, आणि त्यांनी अजूनपर्यंत आणली नाही, 15 दिवस झाले, त्यांच्यासाठी होता हा घास. असं 1 खाल्ली, 2 खाल्ली, अशा 10-15 पुऱ्या खाल्ल्या, अनलिमिटेड पुऱ्या. आणि खुशी इतकी होती की नाचणं थांबत होते. आणि त्याच्यानंतर इतकं तिखट लागलंय ना का बस के पास. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पण खायची असेल पुऱ्या, आणा, बनवा आणि खा.